महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आज मला खूप खटकत होतं, पण आता काय आहे, मी सध्या फोरमच्या बाहेर प्रत्येक निवडणूक येते आणि काहीतरी आपल्याला शिकून जाते। त्याचा निकाल कधी आपल्या बाजूने लागतो, कधी विरोधात लागतो। 2009 ची अण्णा लोकसभा मी लढलो कमलाकरांना। तुम्ही सगळेजण खंबीरपणे पाठीशी माझ्या होता, तरी मी पराभूत झालो। 14 ची विधानसभा बापू लढले, लोकसभा ही पराभूत झाली। 14 ला मी विधानसभा लढलो, मी पुन्हा पराभूत झालो। विलास बापू 19 ला परत लोकसभा लढले, ते पराभूत झाले। मी परत विधानसभा 19 ची लढलो, पुन्हा पराभूत झालो। परंतु 24 ला परत लोकसभा मी लढलो आणि आपण सगळ्यांनी मला निवडून दिलं, किंबहुना यश आटोकाट प्रयत्न केले। आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी परत विधानसभा झाल्या। आपण सगळ्यांनी परिश्रम घेतले, परंतु आपण परत एकदा विधानसभा 2024 ची हरलो। 14 नंतर ज्या ज्या निवडणुका आपण हरत चाललो, त्या निवडणुका सगळ्यांच्यासाठी ज्या झाल्या निवडणुका, त्या काही लोकशाही प्रतीकातल्या निवडणुका झालेल्या नाही। आपण सगळी मंडळी अभ्यास करून आणि सगळे काम पास होईल, वस्तुस्थिती आहे। आईने आता सांगितलं की अहोरात्र परिश्रम आपल्या वार्डात प्रभागात घेणं, आणि तरी सुद्धा त्याच्या प्रभागामध्ये पराभूत असेल, तर हे भाऊसाहेबांचं नुकसान नाही, हे नुकसान जनतेचं आणि लोकशाहीचं। मी 10 वर्ष पराभूत झालो, बापू 10 वर्ष पराभूत झाले, आम्ही घरी बसलो। परंतु त्याच्यामध्ये जर बापूला मला विचारलं, आपण काही नुकसान काय झालं का, नुकसान होत असतं का जावळे साहेब, आपलं काही उमेदवाराचं काही होत नाही। जी गोरगरीब जनता आहे, जी सरकारवर प्रशासनावर भाऊसाहेब जगताप साहेब आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित, जालना जिल्ह्याचे खासदार सन्मान्य कल्याणराव काळे या ठिकाणी उपस्थित, विलासरावजी अवताडे साहेब, जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष भाऊ या ठिकाणी उपस्थित सर्वच मंचावरील आमचे शहराध्यक्ष नवनिर्वाचित
विक्रमभाई आणि सर्व बंधू आणि भगिनी मित्रांनो, आज कितवा वाढदिवस आहे मला माहीत नाही, परंतु तोवर सांगत नाही असं करू जाऊ व्हायला लागलं का? सांगत चला सगळ्या गोष्टी सांगायचं. तर अरे आयुष्यामध्ये आयुष्य जे आहे ना, मोजमाप करायला करायचं, त्याच्यामुळे घोळ व्हायला जरा मोजमाप करायचं. आज या ठिकाणी मी आमचे मित्र कंसवरावांना अत्यंत लोकांसाठी प्रयत्न केला आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक माणसा काही ना काही आपण त्याच्या कामी पडावं अशी काम करणारे अनेक वर्षापासून सोबत राहून ही त्यांची कामाची पद्धत आपण बघितली. अत्यंत चिकाटीमध्ये कुणाचंही काम असो उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. या वाढदिवसा निमित्तानं आपण आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांची काय सांगा? दरवर्षी परवाना सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीनं माझ्या वाढदिवसानिमित्त मग त्या सिडको इंटो भागामध्ये मोतीबिंदू मोफत तपासणी असन, ऑपरेशन असन, सर्वरोग निदान शिबिर असन, अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी या भागातील सर्व सिडको ब्लॉक अंतर्गत येणारे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून करतात. कारण आम्ही या पक्षाचे कार्यकर्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, देशाचे विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी, या विभागाचे खासदार कल्याण काळे साहेब असतील, किरण पाटील, विलास बापू अवतडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना तो वाढदिवस सर्वसामान्य माणसाच्या कारणी लागला पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षापासून सर्व कार्यकर्ते माझा वाढदिवस साजरा करतात. निश्चितपणानं सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना, गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना, नगरसेवक असताना, आता नसताना सुद्धा सातत्यानं जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ते आम्ही या भागातील आहे. निश्चितपणानं भविष्य काळातही सर्वसामान्य माणसासाठी काम करणार असा आम्ही यावेळेस संकल्प करतो. जवळपास आपण 3 दशकापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहात आणि त्यामुळे आपण समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये लोकप्रिय आहात. याचं इंगित काय? याचं गुपित असे, माझे वडील उत्तमराव जगताप हे या मुकुंदवाडी बाळापूर सोसायटीचे चेअरमन. माझा जन्म 73ला झाला आणि ते 72 पासून आजही चेअरमन आहे. 2023ला त्यांनी राजीनामा दिला. जवळपास 51 वर्ष त्या 2 गावचे चेअरमन होते. सातत्यानं अवतडे साहेब असतील, अनेक मान्यवर काँग्रेस पक्षाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आमचे वडील, त्यानंतर आमची पिढी, असं सातत्यानं या भागातील सामाजिक राजकीय कामामध्ये काम करणारे आम्ही सर्व कुटुंब असल्यामुळं निश्चितपणानं आम्हाला हा वासा वडिलापासूनच आलेला आहे. आज कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलं? आज या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आहे, मोफत मोतीबिंदू तपासणी आहे, ऑपरेशन आहे, अशा विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. आपल्या कुटुंबाची संपूर्ण परंपरा आहे, आपल्या वडिलांची पुण्य आहे सामाजिक कार्यामध्ये, परंतु त्या वडिलांच्या पुण्यावर आपण पुढे चालणार नाही तर आपल्यामध्ये सुद्धा कर्तृत्व आहे. त्या कर्तृत्वाच्या भरोश्याने समाजामध्ये आपण स्थान निर्माण केले. कारण वडील चेअरमन होते, त्यांचा वासा घेऊन मी असं माझे मोठे बंधू एक गणेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन आहे, बँकेचे व्हाईस चेअरमन होते. कारण या परिसरामध्ये आमचं कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून या भागातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम माझ्या वडिलापासूनच चालू आहे. निश्चितपणानं त्यांच्या पाऊल ठेवून आम्ही आज 2 पाऊल पुढे जाऊन
माझ्या नगरसेवकाच्या काळात आपण या वार्डामध्ये जर फिरले तुम्हाला अशी एक गल्ली सापडणार नाही का त्या ठिकाणी काम झालं नाही. रस्ता असन, पाणी असन, ड्रेनेज असन, लाईट असन. गुंठेवारी वाढ आहे. गुंठेवारी वाडामध्ये काम करणं सोपं नव्हतं, पण निश्चितपणानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं ते काम आपण पूर्ण केलं.